जे 80 कुठं आहात? वा चांगला आहे. शिकीव तिला. मुंबई पुण्याच्या संशयाला नवरा वाटून देणारच वाटतो. कारकुंडा ऑफिसाचा कारकुंड्या असू दे ना तर शेताचा खातकुंड्या. तो फक्त आमच्या जातीतला ना समाजातला असला म्हणजे झालं. घेऊ बघा ना. कडा ठेवला खडा पाच बडा उचलणाऱ्या खानदाराच्या पायात लावले तर मरती खडा कुठं ठेवलाय? तू घराबाहेर ठेवायला सांगितलं. घराबाहेरच ठेवला. त्याच्या बाजूला आहे हस्ती बांधून ठेवायची. माती खडाने हस्ती घरात ठेवायचं नाही बाबा. रोज त्याला दूध बांधून राहायचं. दगडाला बांधायचं म्हणजे सोडायचं. बाबा मनुष्य मेला जीव सारखाचा या 13 दिवस लागतात. 13 दिवसात उपाशी असतो ना थोडं दूध सोडायचं असतं. 13 दिवस बघ 12 येतंय शनिवारी. एकदम करायचं शनिवारी नाही तर 13 येतंय आयतवारी. कल्लू तू हो मोर आणि घरच्या मंडळी नाही 13 गावा करायचं आणि तसं तुळ्याला करेल. येतो ना तुळ्या. मी आलो हा बेगीच्या. नग तुझी नग तुळ्या. आलं गिरीच्या चायची चाय लय गोड असती. माणसा परीस माश्या ज्याला पितात ती. ते दिवशी खोटं सांगितलं. सांगतच आहे पोरासनी मारायचं नाही बिनमाना शिकवायचं. अंशी कुठं? ती वियोग पसंत गेली त्याच्या घरला. काय तरी लिवायचं म्हणून होतं त्यो. गेली त्याच्या घरला एकली गेली. कामाला झाले त्या विवाप्पा काराम सेवकाची. तुळ्या अरे 80ला अशी एकलीला पाठवू न ग परपुरुषा संग. अरे पदर आला या तिला. काय बघतोय काय म्या विवाप्पानं 80ला डबल सीट वर घेतली. वा चांगली समाजसेवा चालली हा तुमची. चालू द्या तुमची डबल सेवा. आता गावात जातो आणि सांगतो तुमची डबल सेवा. सरपंचाची मी सांगतो ही याची डबल सेवा. मेरे गावात जाऊन तुझ्या नावाचा डबुरा पिटू लागला. बस झाली तुझी शाळा. बाईच्या जातीला काय करायची शाळा? अरे प्रत्येक माणूस शिकला पाहिजे. गांधी नेहरूंच्या साक्षरतेचं स्वप्न आपण पुरं केलं पाहिजे. अरे पण देशाचा समाज पुरं करताना पोटाचा खड्डा कसा भरायचा? पूर्वी तू शंकराचं नाच शिक तांडवणार. अगं त्याची सेवा केली तुझं भलं होईल. तुझं संसार सुखाचा होईल. अरे नाही मला बी नाही नाच शिकायचं त्यो. अरे लेकरांनो तुम्ही शंकराचं नाच शिकणार तुम्हाला काय रगत किती म्हणताय ना. तुळाप्पा अरे त्यांना नाही नाच शिकायचं आहे तर नको शिकू दे ना. असं कसं? पोट भरायचा धंदा आहे
धंदा आहे. अरे मेलेल्या माणसाच्या मड्यावरचा पिंड खाऊन पोट भरणं हा तुमचा धंदा होय रे? गावच्या भलाईचा धंदा आहे तो, पुण्याचं काम आहे ते. अरे कसली भलाई, कसली पुण्याई. हो, मड्यावरचा पिंड खाल्ला नाही तर त्या आत्म्याला शांती गावत नाही. त्याचा आत्मा गावाला त्रास देतो. अरे कसला आत्मा, कसली शांती, सगळं खोटं आहे. वेड्या चालीरीती आहेत या. बाबा चालत आल्याकडे चालीरीती आहे आणि तू तेवढा शाणा होय रे? तुळाप्पा मला सांग, माणसाचा मेंदू कुठे असतो? माणसाला आठवण कुठून होते? माणसाला विचार कुठून येतात? मेंदूतून. अगदी बरोबर. माणसाला भावना, वासना, विचार हे सारं मेंदूतून येतं. मेंदू माणसाच्या इथे डोक्याच्या कवटीत असतो. माणूस मेला, जळला की त्याच्यासोबत त्याचा मेंदूही जळतो, म्हणजेच त्याचा आत्माही जळतो. मग तुम्ही हे जे आत्मा आत्मा म्हणताय ना, हे सारं खोटं आहे. कल्पनेनं बनवलेलं आहे हे सारं. अरे माणूस मेला, जळला ना की शिल्लक राहते की त्याची ती राख, तीही उडून जाते वाऱ्याच्या एका झुळशी सोबत. वय वय खरं आहे बा. तुमचं म्हणणं खरं बी असेल बाबा. अरे पण आपल्याला पोटासाठी सारं काय करावं लागतं रे? हे सारं म्हणजे? हे सारं म्हणजे काय? मड्यावरचं पिंड खाणं? बापच्या त्यापासून आमच्याकडे चालत आला हे. तुम्ही चालू ठेवलात ना, म्हणून चालू राहिलं हे सारं. इतर तू हे वडिलोपार्जित काम करायचं नाही. हे काम बंद झालं पाहिजे. काम बंद झालं पाहिजे? हा. मग खायचं काय? काय बाप्पा, गाव 8 पिंडीकरांचं आहे, ही जागा त्यांची आहे. अरे हे संशय त्यांचं आहे. अरे तेच आमचे मायबाप आहे. अरे हे आमचे हात पाय घालतात ना, ते त्यांच्या इच्छावर. गरिबांसाठी कोण नसतं आता, गरिबांसाठी कोण नसतं. तुळाप्पा, अरे किती दिवस राहता तुम्ही इथं? 30? हा. अरे 30 काय विचारतो का? अरे 17 पिढ्या जळून खात झाला या संशयानं. ही 18वी पिढी. हा, मग हीच 18वी पिढी आता तुझ्यासह इथं राहणार नाही. तुम्हाला मी सरकारकडून नवीन जागा मिळवून देईल, पण त्यासाठी तुम्हाला ही जागा, हे घर सोडावं लागेल. सोडावं लागेल? हा. अरे हे बाबा औषध पहिल्यांदा सबूत ऐकूया. घर सोडायचा. आणि त्यासाठी काय करायला लागेल? तहसीलदार साहेबांकडे यावं लागेल. तुमची घराची अडचण त्यांना समजावून सांगावी लागेल. कोणाला काय बी सांगायचं नाही, कोणाला जायचं बी नाही. ठीक आहे, मग मी अर्ज लिहिलाय, त्यावरती तुम्ही अंगठा लावा. मी अंशीला अर्जाबद्दल सारं काही समजावून सांगितलंय. हे काय बी ऐका मी त्याला मारणार नाही. जा तू आपल्या गावाला जा. आम्ही कुठं बी यायचं नाही. म्हणजे तुम्हाला तिथे राहायचंय का? काय इथंच राहणार आहे. पण आम्हाला इथं राहायचं नाही. मला नाही करायचं, मला नाही करायचं. अरे काढा यायचं, मला काढा. अरे लेकरांनो, अरे याचं ऐकून हे घर सोडून महादेवर विराळ बांधून कुत्र्यामध्ये दारोदार हिंडावं लागत र. दारोबार हिंडावं लागत. ए जा बाबा जा. नको करू समाजसेवा. जा. तुळाप्पा, अरे खरंच मी तुम्हाला घर मिळवून देईल, नदीच्या काठी. काय म्हणतात? नदीची काठी? अरे मग ती गावची जागा आहे की. अरे शाबास. म्हणजे त्या जागेवर आम्ही कापच्या घेतला की गावकरी आम्हाला मारून टाकायला मोकळं झालं की. अरे कोणाला हिंमत आहे तुम्हाला एक शब्द तरी बोलायची? म्हणजे आमचं रक्षण तुम्ही करणार होय? रक्षण नाही, संरक्षण. तुमचं संरक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी सरकारची आहे. तेव्हा तुमचं कुणीही काही करू शकणार नाही. घर देखील बांधून द्यायला लावेल मी त्यांना. मग आपण जायचं तिथं राहायला. अरे गावलं, जमीन गावली. अरे तुझ्या समुद्राला इस्माईल ठेवून समुद्र गावलं. अरे पण तिकडे गेल्यावर खायचं काय? बाकी झाडाची पानं लागलं. आता पाणी फुकटचं फिरत म्हणा तुया. बाबा, अरे शेती करायला जमीन मिळेल, नदीच्या पाण्यावर डबल पीक काढाल. भाजीपाला, फळबाग, फुलबाग, मेहनत तर तुमच्या अंगात आहे. धरतीच्या उदरातून नैसर्गिक घन करायची ताकद तुमच्या मनगटात आहे.
तुळप्पा, अरे खरंच तिथे गेल्यावर तुम्ही सुखी व्हाल. अरे पण आम्ही इथं कुठं दुखात आहोत. अरे आता नाही, पण पुढे होणार. अरे याचा बेटा आम्हाला काय विचारच नाही. गाववाले आम्हाला जायला सांगत नाही. तरीही तुम्हाला इथून गेलंच पाहिजे. का म्हणून? कारण इथे लाकडी जिथेवर माणसं जागी जातात. त्या लाकडाचा कोळसा होतो, राख होते. त्या राखेचे कण, कोळशाचे कण श्वासावाटे माणसाच्या शरीरात जातात. हवेने ते डोक्यात, केसात, कानात, अंगावर उडतात. माणूस जाळल्यानंतर प्रदूषित झालेला प्राणवायू श्वास नलिकेद्वारे माणसाच्या शरीरात गेला ना की काही दिवसांनी तिथे छिद्र पडतात. काय बोलतोस ना, काय मी कळत नाही बाबा. कळेल कळेल हळूहळू. तुळप्पा, मला सांग, तुला येता जाता दम लागतो? खोकला येतो? खोकला येतो. रातभर खोकत असते. म्हणजे खोकल्यानं गाडीला उडतं मी जागा व्हायची किती वाटली. खोकताना छातीतही दुखत असेल. हा, मग पुढं असं खोकता खोकता तुमच्यातून रक्त पडू लागेल. रक्ताच्या उलट्या होतील आणि मग नाही, माझ्या मला काय बिघडणार नाही. मला काय बिघडणार नाही. अरे भिवाप्पा, मला कसला रोग आहे तो? ऍग्रोक्रोसिस. हा ऍग्रोक्रोसिस रोग या जागेमुळेच तुम्हाला होणार आहे. अरे स्मशानात, कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांनाच हा रोग होतो. माझं काय जाऊ नकस. काय इथं चालत नाही, इथंच नाही, अरे इथंच मला. तुम्ही हितच राहा. म्या बी राहीन तुमच्या संग. म्या बी राहीन, पण म्या हे काम करणार नाही. होय, आता उपाशी करू तुमच्या समोर, पण आम्ही हे काम करणार नाही. अरे मग तुम्ही समजाने मला मारून टाका की. टाका मारू आणि मान कापून टाका. यात मला समजायला सांगतो आहे आणि बाप दादाने बांधलेलं हे घर यात मला तोडायला देणार नाही. ठीक आहे. तुळप्पा, मला सांग, तुझे वडील कसे मेले रे? अशीच रक्ताची उलटी होऊन मेले ना? अरे तूही असाच मारणार आणि तुझ्यानंतर तुझा मुलगा इंदर तोही असाच मारणार. मग विचार कर. अरे तुझ्या मुलाच्या मृत्यूला तू जबाबदार होणार आहेस. तुझ्या स्वार्थासाठी तू याचा बळी घेणार आहेस. अरे याचा तू खून करणार. माझं ते गुप्तव्य असते. बसू का नसू? होय ना? यासाठीच तुम्हाला ही जमीन, हे घर सोडावं लागेल. ही मसनवट सोडावी लागेल. तुला ही मसनवट सोडावीच लागेल. जागा ही मसनवट तुला सोडता यायची नाही. नाही सोडता यायची. का नाही सोडता यायची? अरे हा गावकीचा परिष्ठ आहे. पुढे पंधरू आमचा मसनवट आहे. अरे पंधरू नका, पंधरूचा वंशज आहे तो. या संसारात त्याचा जन्म झालाय. त्या तुळप्पा पंधरूचा. अरे बरोबर आहे की नाही? बरोबर. अरे तुम्हाला या गावात कुणी आणलं? तुम्ही सरकार. तुला अन्न पाण्याला कुणी लावलं? तुम्ही सरकार. तुम्ही गावच्या माझ्यासाठी तुला इथंच राहावं लागेल. नाही सरकार, नाही. सुभानराव, गावाच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी याच्यावर केलेल्या उपकाराचं ओंगळ प्रदर्शन करताय तुम्ही. याच्यावर केलेल्या उपकाराचं प्रदर्शन करताय तुम्ही. विवादान घ्या. लय लहान आहे. गावताना शहाणा समजू नका. गाव सेवा करता करता मी आता